तुम्हाला काय आजार होता? मला कॅन्सर होता. कॅन्सर होता. हां, ते पण या बाजूने पण झालता. हां. त्याच्यानंतर परत पण डॉक्टरने सांगितलं होतं का पुन्हा होईल. तर मग मी खूप घाबरलेले होते. ओके. माझी नो गॅरंटी होती. माझ्या जवळ पण कोणी नव्हतं, फक्त माझी मुलगी. मला नर्स म्हणून टाकेल होतं. तर पोरगी रडत होती. मी काय म्हणले, तू रडू नको, आपल्या संग देव आहे. आणि त्याच्यानंतर मला कोटवर टाकलं. एक सिस्टर आली माझ्यापाशी. इथले कसं नाही राहिले पाहिजे, ती साफसफाई करायला लागली. सकाळी ऑपरेशन होणार. तर त्यांच्या तोंडातूनच निघालं, म्हणजे का येशू देव खरंच सत्याचं आहे का, पावतं का? म्हणले हा, माझ्या संग कोणीच नाही. म्हणले माझा देवच म्हणलं माझ्या संग. आणि मला कळून पण देणार नाही म्हणले कसं ऑपरेशन होईल. तर देवाला धन्यवाद देते, मला कळालंच नाही. इकडून ती गाठ काढली तेव्हा. प्रेज द लॉर्ड. स्क्रीनवर त्यांचा फोटो आहे, तुम्ही बघू आणि शकता. मला चेहरा पण नव्हता राहिला. स्क्रीनवर त्यांचा फोटो आहे बघा. त्यांना कॅन्सर होता. पूर्ण त्यांचं तोंड सडलेलं होतं आणि त्या कॅन्सरमुळे त्यांचं पूर्ण केस गळून गेलेले होते, पूर्ण टकलं झालेलं होतं, काहीच नाही. पण जसं प्रार्थनेला येत आहे, त्यांना देवाने सुंदर केस दिले. त्यांचा कॅन्सर देवाने पूर्णपणे बरा केला. आणि आज त्यांनी मंडळीला सुंदर जेवणाचं प्रभूला बोलले होते की देवा मला बरं कर, मला जेवण जाऊ दे, मी मंदिरात जेवण देईल. आज त्यांच्याकडनं तुम्हाला जेवण आहे. प्रभूला धन्यवाद की देवाने मोठी साक्ष निर्माण केली आणि कॅन्सर त्यांच्या जीवनातनं पूर्णपणे संपवला आहे. आमेन. सेनाओं के यहोवा को मुझे अपनी आँखों से देखना है. सेनाओं के यहोवा